हाय, आज आपण बनवणार आहोत कोळंबी फ्राय. पहिले मी आता कोळंबी घेतलेली आहे व्यवस्थित साफ करून आणि त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे. 1 चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा मोठा चम्मच तिखट, अर्धा चम्मच मीठ ॲड करणार आहे आता. आणि यात मी चिकन 65 मसाला पण घेतला आहे थोडासा, तो पण ॲड करणार आहे. अर्धा लिंबू रस ॲड करत आहे मी आता. सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. कोटिंगसाठी एका डिशमध्ये तांदूळ, गहू, मैदा 1-1 चम्मच घेतला आहे आणि त्यामध्ये मीठ, हळद आणि तिखट पण ॲड करते आणि हे सगळं ॲड केल्यावरती व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पण फ्राय करण्यासाठी तेल गरम करत ठेवायचं आहे आणि एका कोळंबीला आपण तयार केलेल्या पिठामध्ये व्यवस्थित कोटिंग करून तव्यावरती सोडायचं आहे. कोळंबी फ्राय करताना गॅस पूर्ण वेळ स्लोच ठेवायची आहे आणि असं गरम तेलात एक कोळंबी सोडून घ्यायची आहे. सर्व पीस तव्यावरती सोडून झाले की त्यांना एक करून उलटायचं आहे आणि आता परत आपण त्यांना 4 ते 5 मिनटं शिजत ठेवणार आहोत. कोळंबीवरती बारीक कट करून कोथिंबीर टाकली आणि आता यांना पुन्हा एकदा पलटणार आहे. पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि हे चवीला पण एकच नंबर लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 15 ते 20 मिनटंच लागतात या रेसिपीला. आपण आता चेक करूया आपली कोळंबी व्यवस्थित शिजली आहे की नाही, असं कट करून बघायचं आहे तव्यावरतीच. तर ही पहा, आपली कोळंबी व्यवस्थित शिजून तयार आहे. व्यवस्थित तुकडा वेगळा होत आहे. कोळंबी फ्राय व्यवस्थित रेडी आहे. तर आता आपण त्यांना काढून घेऊया. तेल सुकवण्यासाठी मी टिश्यू पेपरचा वापर करत आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय आणि चवीला पण अप्रतिम लागतं. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.